मॉर्निंग डे 2 कॅम्प साईट सेटअप. आज आपण आपल्या कॅम्प साईटवर जाणार आहे आणि रात्री आपण लाकडं वगैरे आणले होते, तर तेच लाकडं आज आपण तिथे रोवणार आहे आणि बाथरूमचं उरलेलं काम करणार आहे. स्टे ट्यून. तर गाईज, आपण हे काल लाकडं आणले होते, तुम्ही बघू शकता. रात्री आपल्याला खूप उशीर झाला आणि अंधार पण खूप होता, त्याच्यामुळे मला काही शूट करता नाही आलं. आणि हे लाकडं आम्ही रात्री सगळे उतरवलेत. तुम्ही लाकडाची जाडी बघा केवढेत. आम्ही 3 जण होतो उतरवायला, जाम झालो होतो रात्री सगळे लाकडं उतरवायला. आणि आपल्या वॉशरूम बाथरूमचे पण काम ऑलमोस्ट साफसफाई झालीच आहे. त्याला आपण आता कलर आणि ते वगैरे करणार आहे. त्याच प्रकारे नामदेव त्याचं काम करू राहिला, बाकडे वगैरे बनवायचे. सुतार एक नंबर आहे. हे बाकडे बसवलेत आणि इथं आपण रिलिंगचं काम केलंय, तुम्ही बघू शकता. ही रिलिंग वगैरे आहे खाली उतरायला, म्हणजे ओल्ड एज लोक असतात त्यांना उतरायला प्रॉब्लेम होतो. आणि त्याच प्रकारे जर खाली बघितलं तर आम्ही असे स्टॉप असे पॉईंटवर बाकडे बसवलेत बसण्यासाठी. बसून तुम्ही लेक साईड एन्जॉय करशाल. हा इकडं पुष्पा तर आमचं सगळं असं सेटअप चालू आहे. याच प्रकारे तुम्हाला पुढे दाखवतो. आणि हे समोर पाणी बघा, की निळं पाणी. आला असं सरळ आलं इथं टेंट राहते ना, त्या लाईनीत टेंट झालं. बघू शकतात आता शुभम भाईचं आपलं नियोजन चालू आहे कॅम्पिंगचं. आणि ही कॅम्पिंग आहे ना, एकदम सुंदर ठिकाणी आहे. लेक साईड कॅम्पिंग, भंडारदरा धरणाच्या शेजारी आहे. अशी सपोर्ट मजबूत रिलिंग वाटली पाहिजे नाही का, असं हल्लच नाही पाहिजे लोक. त्याच्यानंतर मग आकडे त्या ठिकाणी आपली कॅम्पिंग आहे मुंबईची. आणि एकदम जंगलामध्ये आहे आणि एकदम लेक साईडला आहे, त्याच्यामुळे जो व्ह्यू आहे ना एकदम नाद आहे. आता जरी बघितलं ना तुम्ही, पक्ष्यांचा प्राण्यांचा एकदम मस्त असा आवाज येतो इथं. गाईस, रामदेवला मी सगळं सांगून दिलंय. आता आपण हे दरवाजे बघू, कारण ते सगळे गंजून गेलेले आहेत आणि आपण आता त्यांना घासतोय. मग ऑइल पेंट मारणार, मग हे बाथरूम एकदम प्रॉपर चालू होती. कटरी फक्त आपण आहे ना, हे बाईकचं ऑइल आहे आपल्या बाईकचं, आणि हे पूर्ण गंजून गेले होते तर हे मूव्ह करत नव्हते. तर आपण याच्यावर ऑइल टाकतोय जेणेकरून ते मूव्ह होतील. आणि आपण यांच्या बिजागीर जे असतात इथे जे आहेत बिजागीर, त्याच्यावर ऑइल टाकतोय म्हणजे ज्यांचा गंज आहे तो निघून जाईल आणि एकदम न आवाज करता एकदम इझिली मूव्ह करतील. तर आपलं अजून वर्क चालूच आहे. बघू ऑन प्रोसेस कुठपर्यंत जाऊ. आजची रील तयार करू मग. शुभम भाऊ टॉयलेट घासताना, टॉयलेटच्या भिंती घासता. बघू शकता तुम्ही, प्रत्येक गोष्टीसाठी किती मेहनत लागते ती.
गाईज इथे खांब लावायचे काम चालू आहे, तुम्ही बघू शकता. पुष्पदानात कामाला भेटलाय, फुल एकदम पंखा फास्ट आहे पुष्पाचा. खड्डा तर म्हणजे एवढा गप्पा मारीत खोदू राहिला. हा दुसरा खड्डा आहे फक्त, त्याचे 2 तास लावले खड्ड्याला, काय कामाचं नाही. आणि मी आता थोड्या वेळातच होणार आहे काळा. तुम्ही बघू शकता इथं आम्ही बाकडे किती भारी लावलेत बसवायला. सगळे बाकडे आम्ही इथंच तयार करतो आणि इथंच बनवतो, इथंच लावतो. व्ह्यू पहा पूर्ण डायरेक्ट टेंट मधून उठायचं, डायरेक्ट पाण्यात उडी मारायची फुल पाणी. इथं रिलिंग बनवली आम्ही वरती चढायसाठी. एक काल आणलेले लाकूड हलकं नाही माहिती आलं, जड येते. हे असे ज्या ज्या ठिकाणी आम्ही बाकडे टाकलेत ना, तिथे तिथे ते बाकडे लावणार. आता खांब रावलाय बघा कसा नामदेव, एकदम परफेक्ट खांब राहतो. नामदेवचं काम डायरेक्ट डोक्याला घाम. काय तो खांब पा, अरे काय. आणि तो नामदेव सोबत जो उभा आहे ना, त्याचं नाव वाघा. वाघा बॉर्डर. दुपारचं जेवण करून आता मी कॅम्प साईटवर येतोय आणि आता आपण बाथरूमला कलर मारणार आहे. या जेवायला मित्रांनो, पाण्याच्या कडेला हे बाजू सुंदर एकदम निसर्गरम्य पर्यटन स्थळी जेवायची मजाच वेगळी आहे. आपण ह्या पत्र्याला बाथरूमला कलर देतोय आणि पूर्ण आपण कलर देऊन टाकणार आहे आकाशी कलरचा. तुम्ही बघू शकता पूर्ण कलर देऊन टाकणार आहे आपण ह्याला. गाईज आपला कलर संपला होता, आपण परत कलर घेऊन आलो. आपलं हाफच्या वर काम झालं आहे. इथं राजू ब्लॅक ऑइल पण देतोय. बाकीचं पण काम आपलं चालू होईल लगेचच. आजच्या आज आम्ही हा पूर्ण कलर देऊन टाकणार आहे. आमचा ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे, पूर्ण कलर दिलेला आहे. फक्त इथं थोडासा टचअप द्यायचं बाकी, तर आमचं झालं काम. गाईस दिवस गेला याच्यामध्ये, पण तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण बाथरूमला कलर दिलेले आहे आणि आजचं आमचं काम पूर्ण उरकलेलं आहे. थँक्यू गाईज. आजचं आमचं काम झालंय, खांब राहून झालेत सगळे. उद्या परत आम्हाला इथे बांद्रा जायचं आहे आणि ह्या रिलिंगचं पण थोडंसं काम आहे आणि उरलेले खांब रचायचे आहेत. आत्ता इतक्यातच आम्ही टर्पंटरने हात धुतलेत. इकडे पण खांब रचून झालेत सगळे. आमचे एवढे लाकडं उरलेत. बाथरूमला पण कलर देऊन झालाय. आता आम्ही घराकडे निघतोय. थँक्यू गाईज. जस्ट मी आता फ्रेशअप झालोय. दिवसभर अवतार एकदम बकवास, म्हणजे डायरेक्ट धूळ मिट्टी पोल्युशन एकदम फुपाटाच फुपाटा. आता जस्ट आलो, फ्रेश झालो. आता मार्केटला जाऊन कॉफी पिऊ. विशालनी आम्हाला 350 रुपये पाठवले आणि आम्ही आता दिवाळीची चायनीजची पार्टी करतोय. हैदर थँक्यू विशाल. थँक्यू विशाल भाऊ. थँक्यू विशाल 350 रुपये पाठवायला. काय नाही आणि आपल्या ब्लॉगचा होतोय